तर मैत्रिणींनो, आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. प्लॅन तर होता पाणीपुरी खायला जायचा, पण हंसिकाचा दात दुपारपासून दुखत होता आणि ती म्हणली की माझा दात खूप दुखायला लागलाय. पुन्हा तिला रात्रभर त्रास झाला असता, म्हणून मग आम्ही आता दवाखान्यामध्ये आलेलो आहोत. तर जास्त टाईम नाही झाला, 7 वाजलेत आणि डॉक्टर सर पण आलेले आणि हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी पण नाही आहे. तर आमचा नंबर लगेच येऊन जाईल. तर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. जास्त नंबर नाही आहेत, 2-3च नंबर आहेत. हंसिकाचा दात दुखत आहे. तिला पाणीपुरी खायची होती, पण तिचा दात दुखायला लागला अचानकच. तिचा सगळा मूड ऑफ झाला. मग ती आता हॉस्पिटलमध्ये आली दात दाखवण्यासाठी. काहीच गर्दी नाही, फक्त 2 आहेत पेशंट. डॉक्टर पण आलेले आहेत. आपला नंबर लगेच येईल. हॉस्पिटलमधून आलो आहोत. हॉस्पिटलमधून येता येताच हंसिका म्हणली की तिला ड्रॉइंगची बुक हवी आहे. तर मग आम्ही इथे आलेलो आहोत हंसिकासाठी ड्रॉइंगची बुक घेण्यासाठी. इथे शालेय साहित्य भंडार आहे. इथे सर्व प्रकारचे बुक भेटतात. मग चला आपण घेऊया हंसिकाला ड्रॉइंगची बुक. युग चल व्यवस्थित. हंसिका थांबली आहे दुकानामध्ये तिच्या पप्पांसोबत. तिला ड्रॉइंगची बुक हवी आहे, तर ती घेते, बघते तिला कोणची हवी. तर बघू आपण. हे पुस्तक पण घ्यायचंय का? हे पुस्तक आहे ना आईचं? हा आहे आपल्याकडे ते. काय म्हणतो यू? घरी जाऊ ना आता, दीदीला ड्रॉइंगची बुक घेऊ. तर आणखीन आहेत त्यांच्याकडे बुक भरपूर, वाचता लिहिता येईल असे ते दाखवत आहेत. तर आपण बघतो. हे बुक आहे तिच्याकडं. आहे नाही असं पुसायचं का ते? आणि ते घरी आहे ते बघू कसं पुस्तक. इंग्लिश घ्यायचे का मराठी घ्यायचे हंसू? सध्याचं एकच घे ना. तुला कोणचं हवंय? इंग्लिश? ड्रॉइंग बुक घेतलीस का? पेन्सिल वगैरे आहे का? पेन्सिल आहेत ना? पेन्सिल आहेत का? पेन्सिल आहे तर संपायला येईल. संपल्या नाहीत ना आणखी. तर ही ड्रॉइंगची बुक घेतलेली आहे हंसिकासाठी. आलोत आणि ड्रॉइंग बुक आणलेली आहे हंसिकासाठी. आणि तिला एक लिहिण्यासाठी एक मॅजिक बुक पण आणलेली आहे. ती तिचं दप्तर भरून ठेवते सकाळसाठी, तिला स्कूलला जाण्यासाठी. हा युग हंसिकाची स्केटिंग शूज गाडी म्हणून खेळतो. आणि आता स्वयंपाकाची तयारी करावी लागल. येता येता अंडी पण घेऊन आलो. भरपूर अंडी आणली, तर महिन्याभराची अशी अंडी आणलीत. आणि भाजीसाठी मी पनीर घेऊन आली येतानीच. पनीर पण आणले. आणि माझ्या शिलाई मशीनीची ही बेल्ट तुटला होता, म्हणून हा बेल्ट पण घेऊन आलेले आहे. बस करायले आता
माझा अभ्यास राहिला होता तर मी करायले. आता मम्मी जेवण बनवायला. पनीरची भाजी बनवत आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. मग त्याच्यासाठी मी आता मसाला तयार करून घेतलाय. आबडधोबड कांदा भाजलाय, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं, एक टमाटर, कोथिंबीर आणि अद्रक लसूण टाकलेला आहे आणि पनीर थोडंसं तव्यावरती फ्राय करून घेतलेलं आहे. तर मग मी बनवते पनीरची भाजी आज रात्रीच्या जेवणासाठी. युगू आहे इथं माझ्यापाशी, बडबड करतोय, खेळतोय, मी असा पळतोय. आणि हंसिका तिचा राहिलेला अभ्यास करते कंप्लीट. आज दिवसभर काही तिने अभ्यास केला नाही. मग आता तिला म्हणलं मी माझा स्वयंपाक वगैरे होस तर तुझा अभ्यास कंप्लीट करून घे. तर हंसिकाची हँडरायटिंग बघू शकता तुम्ही. बघा, पहिलीलाच आहे ती, पण किती सुंदर लिहिते. पहिलीच्याच वर्गात आहे पण तिची हँडरायटिंग खूप छान आहे. शब्द दिलेत तिला पाठ करायला टीचरनी, तर ती पाठ करते. आणखीन एक पेज आहे, हे तिला पूर्ण करायचंय. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. चॉकलेट आणली, तो शेअर करायला दीदी सोबत. फोडलीस का? कुणी दिली तुला चॉकलेट? आजीने दिले का? एकच आहे का? मग दीदीला शेअर करून खाणार ना? मग दे तिला थोडीशी. फोड ना मग. कधी फोडतो? दीदी फोडती ना, दे दीदीकड. फुटती का? मग फोड ना. कशी फोडायची? दीदीच्या हातात दे, दीदी फोडी ती. कसं फोडायचंय? दे ना मग दीदीकड. दे इकडं. हा बघा, माझ्याकडे पण देत नाही, तिच्याकडे देत नाही, ह्याला स्वतःला पण चॉकलेट फुटायली नाही. दे, मला दिली. हा दे दीदू, फोड. फोडू दे ना दीदूला. बघा कसा आगाव आहे, वरडतो मोठ्याने. वरडू नको तसं, मारत जाऊ नाही तसं येड्यावाने. फोडलं ना? शेअर करा. घे, पडशील हळूच. सगळी खाशील नाही तर तूच हंसिका. थोडीशी खान, बाकीची दे त्याला सगळी. बघतो कसा करायलाय, रडायलाय. तुला देईली ना हंसू, त्याला दे ना. थोडी थोडी करून सगळी संपवायला लागलीस. फुटती का नाही तुला पण आजचे दिवस? फुटलीये. दे हंसिका, ती थोडीशीच बाईट घेतो आणि देते मोठं बाईट युगला. हे मोठं घे नाही गो. बरं ते छोटं दे त्याला. त्याच्यातलं आणखीन थोडस दे त्याला. हा बस झालं. पप्पाला सांग आणखीन आणायचं. आणि चला आता अभ्यासाला लाग. थोडस राहिलेलं करून घे कंप्लीट. बस अभ्यास कर. तशीच खाती का केळी पण?